तर मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संगीता ही कलासाठी खूप रडत असते. संगीताची ती अवस्था बघून डॉक्टर जे काही म्हणतात त्यामुळे आता संगीताला आणखीन कलाची काळजी लागते आणि ती रडते. तर आता सरोज म्हणते की हे बघा स्वतःला सावरा. आहो, डॉक्टरांनी का असं सांगितलं, कारण कलाची आत्ता जी काही आता परिस्थिती होती त्यामुळे डॉक्टरांनी असे सांगितले. आणि हे बघा, कलाला काही होणार नाही, तिला लवकरात लवकर बरं वाटेल, परंतु तुम्ही तोपर्यंत स्वतःला सावरा, स्वतःची काळजी घ्या, कलाची काळजी करू नका आणि स्वतःला सावरा. म्हणून आता सरोज ही आता संगीताला धीर देत असते. सरोजला सुद्धा कलाची खूप काळजी असते. आता संगीताला सावरत सावरत मात्र आता सरोज लगेच उठते आणि कलाला बघण्यासाठी आता परत ती आत तेथे दरवाजाजवळ जाते. तेव्हा आता संगीता लगेच आता काजलला म्हणते की तुला इथे कशासाठी आणले होते आणि तुझं काय सुरू आहे. अगं, लाज आणू नकोस आणि इथे नाही थांबायचं. म्हणून आता संगीता काजलवर खूपच रागवते. आणि त्यानंतर आता सोम विसरू पाहतो. सोमला सुद्धा खूप वाईट वाटतं. तर आता संगीता डायरेक्ट सोहम आता त्या सरोज जवळ येते आणि सरोजला म्हणते की आम्ही निघतो आता. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की नाही, अहो थांबा, कारण तिची आई तिच्याजवळ जर असेल तिला आणखीन बरं वाटेल. तेव्हा आता संगीता रडतच म्हणते की अहो, तुमच्यासारखी आई असताना तिला आणखीन एका आईची काय गरज आहे बरं. आणि हे बघा, ती अशा अवस्थेत आहे, तेवढी माझ्या लेकीची काळजी घ्या, मी जाते असे बोलून आता संगीता डायरेक्ट सरोजचे पाय पकडते. सरोज म्हणते की अहो, असं काय करतात तुम्ही, हे बघा स्वतःला सांभाळा एकदा, असे बोलून आता संगीता, दिनकर आणि काजल तेथून निघून जातात. त्यानंतर रोहिणी धावतच तेथे येते. आता कलाला थोडी शुद्ध यायला लागलेली असते. तर सर्वजण आता कला शुद्धीवर येण्याची वाटच बघत असतात. आता रोहिणी धावतच आल्यानंतर सर्वजण रोहिणीकडे बघतात. रोहिणी धावतच येऊन म्हणते की सरोज वहिनी, अगं काय ती बिचारी कला, आणि कलाचा आजारपण इतक्यातच वाढतच चाललेला आहे, तिचा ताप तर बरा होतच नाही. एकदम इकडे तिकडे बघते आणि म्हणते की अजून अद्वैत हॉस्पिटलला आलेला नाही का. तेव्हा आता सरोज म्हणते की नाही, अजूनपर्यंत तो हॉस्पिटलला नाही आलेला. आणि तेवढ्यात आता जे रोहिणीने आपल्या कपाळी जो भंडारा माईंनी लावलेला आहे तो भंडारा आता पदराने पुसलेला असतो आणि तो आता रोहिणीच्या साडीला स्पष्ट दिसत असतो. तेव्हा मात्र आता लगेच सरोज तिचा पदर हातात धरते आणि विचारते की काय ग, अगं रोहिणी, तुझ्या पदराला हळद कुठे लागली. तेव्हा रोहिणी लगेच आता थोडीशी घाबरल्यासारखी होते आणि म्हणते की बहिणी काय म्हणतेस. तर आता सरोज पुन्हा विचारते की अगं, तुझ्या साडीला हळद कुठे लागली. तेव्हा आता रोहिणी खोटं बोलते. रोहिणी म्हणते की अगं बहिणी, मी तुला सांगितलं होतं की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि तेथे मात्र माझ्या पदरावर ही हळद सांडली. तेव्हा आता सरोज विचारते की म्हणजे तू आणि चक्क किचन मध्ये गेली त्यांच्या. रोहिणी आता आपला पदर थोडासा झटकावते आणि म्हणते की बहिणी, अगं तसे नाही पण. तर सरोज लगेच विचारते की अगं पण काय. तेवढ्यात रोहिणी अगं वेगळं काहीतरी कारण द्यायला अगदी आठवतच असते. आणि तेवढ्यात आता अद्वैत धावतच येतो आणि अद्वैतचा आवाज सुद्धा आता निघत नसतो. तो रडतच विचारतो की आई, खरे कुठे आहे. तेव्हा आता सरोज रडतच आता तिकडे आत बोट दाखवते. तेव्हा आता कलावर उपचार सुरू असतात. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. अद्वैत लगेच डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, मी फक्त कलाला 5 मिनिटं भेटू शकतो का, मी तिचा नवरा आहे. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जाऊ शकतात, परंतु पेशंट डिस्टर्ब होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या आणि आतमध्ये जा. तेव्हा आता अद्वैत आत येतो आणि कलाची ती परिस्थिती बघतो. कलाला आता खरंच खूप असं आजारपण आलेलं असतं. अद्वैत आता तिच्याकडे पाहतच राहतो. डोळे भरून येतात अद्वैतचे कलासाठी. आता रडतच अद्वैत म्हणतो की ए शुक, अगं उठ ना, उठ म्हटलं ना मी तुला, पास झाली तुझी ही ऍक्टिंग आणि मला तुझी सगळी नाटकं माहिती आहे, उठ बरं तू. आणि हे बघ, तू बाकीच्यांना फसू शकते परंतु मला नाही फसू शकत. तू अशी इतकी शांतपणे कशी पडू शकते, उठ बरं तू लवकर. हे बघ, फक्त बोलण्यात तुझा जोर आहे, बाकी काही नाही. आणि हे बघ, खरे मी तुला शेवटचं सांगतो, उठ बरं तू लवकर. मला हॉस्पिटलमध्ये यायला आवडत नाही हे तुला माहिती आहे ना, मी नाही येणार, चल उठ बरं. आणि अद्वैत आता तेथे तिच्याजवळ येऊन बसतो, रडत असतो आणि म्हणतो की हे बघ, तुला फक्त मागे मागे करायची सवय लागलेली आहे, तर प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करायची तुला सवय लागलेली आहे, म्हणूनच मला तुझा राग येतो, हे तुला माहिती आहे ना, म्हणूनच मी तुझ्यावर चिडतो. आणि हे बघ, आपलं जे मोठं भांडण झालं होतं ते तुला आठवते का कला, अगं उठ ना. तुला नाही आठवत पण मला आठवते बरं का, हेच आपण केलं होतं आणि तू गावभर अगदी मला न सांगता शोधायला निघून गेली होती आणि शेवटी परत तू तेच केलं. मिसेस खरे सुद्धा तुझ्यावर ओरडल्या होत्या की जावई बापूंशी तू असं वागू नको म्हणून. आणि हे बघ ना, अगं खरे उठ ना तू. आणि हे बघ, जेव्हा तुझ्यासमोर मला पहिल्यांदा अस्थमेचा अटॅक आला होता तेव्हा तू काय केलंस बरं. अगं तू किती धडपड माझ्यासाठी केली होती, किती प्रयत्न केले होते आणि त्यावेळेस तुझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते. असे तरी आता तू करून मला हॉस्पिटलमध्ये शेवटी
ऍडमिट केले होते, तोपर्यंत मी बरा झालो नाही, तोपर्यंत तू तेथेच होती आणि हे बघ मला डिस्चार्ज मिळाला आणि तुला सगळं काही माहिती झाले आणि तू माझ्यासाठी किती काही केले आणि जे काही अस्थमेचा अटॅक मला येतो हे तुला माहिती होते, म्हणून तू लवकरात लवकर मला ते ऑक्सिजन मिळण्यासाठी लगेच आता कपाटामध्ये, गाडीमध्ये, ऑफिसमध्ये सगळ्या ठिकाणी मात्र माझ्यासाठी तू इग्निलर ठेवले होते. आणि हे बघ, आणि जेव्हा आग लागली होती तेव्हा खरंच तू सुद्धा त्या आगीत होरपळली होती आणि साधी मला सर्दी जरी लागली तरी सुद्धा तू माझी किती काळजी घेत होती, माझ्यासाठी खूप काही तू करत होती. तू माझ्यासाठी इतकं काही करत होतीस, मग मी तुला असं बघायचं आहे का? एकदा की माणूस हॉस्पिटलमध्ये आला तर मग डॉक्टर, ट्रीटमेंट यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा असतो, परंतु हे बघ खरे तरी सुद्धा मी तुला असं नाही बघू शकत. उठ बरं, तू चल लवकर. अरे खरे मी कोण आहे, मला सगळ्या काही गोष्टी परफेक्ट लागतात, पण खरे मी तुला असं नाही बघू शकत, तुला उठावंच लागेल, माझ्यासाठी उठावं लागेल, उठ बरं लवकर. तेव्हा आता अद्वैत पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, त्याला फक्त कलाचा ध्यास त्याने धरलेला असतो आणि तेवढ्यात त्याला अस्थमेचा जोरात त्रास व्हायला सुरुवात होते. श्वास घ्यायला आता त्याचा अगदी दम लागत असतो, म्हणून तो आता खरे खरे उठ, अगं मला खूप त्रास होतोय, आपल्या छातीला हात लावतो आणि खरे उठ ना, अगं मला खूप त्रास होतोय असे तो आता करत असतो आणि परत म्हणतो की स्वतःला शांत करतो आणि खरे अगं उठ, मला त्रास झालेला तुला नाही बघवत, तुला तो त्रास सहन होत नाही, मग उठ ना तू. म्हणून तो आता हे नाटक सुद्धा करतो, पण तरी सुद्धा आता कला काही उठत नाही, ती बेशुद्ध असते. त्यानंतर आता काय करू असे बोलून आता तो अद्वैत कलाचा हात धरतो आणि तू कायम गोंधळ घालत असते, पण तरी सुद्धा आता मी नाही तुझ्याशिवाय जगू शकत, नाही जगू शकत. म्हणून अद्वैत आता खूप असं रडत असतो, मी नाही तुझ्याशिवाय जगू शकत, म्हणून तिचा हात धरून तो खूप रडतोय. आणि तेवढ्यात आता कला हिचा हात बाजूला होतो आणि कलाची हालचाल होते. अद्वैतला खूप आनंद होतो, तो आता कलाकडे बघतो आणि धावत डॉक्टरांना बोलावतो. धावतच तो बाहेर येतो, डॉक्टर डॉक्टर करत. आता सगळ्या प्रकारचा एक असा गोंधळ निर्माण होतो. सगळेजण आता मोठ्याने ओरडतात की अद्वैत काय झाले. अद्वैत डॉक्टरांना अगदी तातडीने घाईने घेऊन येतो. डॉक्टर विचारतात की काय झाले, तर अद्वैत आतमध्ये डॉक्टरांना घेऊन आल्यानंतर सांगतो की हे बघा तिची बोटं हलतात. तेव्हा मात्र आता डॉक्टर चेक करतात, तर आता अद्वैत विचारतो की काय झाले, तर आता डॉक्टर सांगतात की आल्यापासून आपण त्यांच्यावर जी ट्रीटमेंट केलेली आहे ना, तर त्याला रिस्पॉन्स ते देतात आणि हळूहळू त्या शुद्धीवर नक्की येतील असे डॉक्टर जेव्हा सांगतात, तर अद्वैतला खूप असा आनंद होतो. आणि तेवढ्यात आता कला ही डोळे उघडते आणि चांदेकर असे म्हणते. तेव्हा आता अद्वैतला इतका आनंद होतो, अद्वैतला की डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर अहो माझी बायको शुद्धीवर आली, इतका आनंद त्याला झालेला असतो. डॉक्टर थँक्यू सो मच. आणि तो लगेच आता कलाला घट्ट अशी मिठी मारतो. तेव्हा मात्र आता डॉक्टर अद्वैतला धरतात आणि म्हणतात की अहो चांदेकर, अहो त्या पेशंट आहेत, त्यांची कंडिशन अशी नाही अजून, त्यांना खूप असा विटनेस आलेला आहे, त्यामुळे तुम्ही अशी पटकन मिठी मारू नका त्यांना. तेव्हा आता अद्वैत खोशून म्हणतो की आय एम सो सॉरी आणि तो डॉक्टरांना परत अगदी थँक्यू सो मच करत मिठी मारतो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की तुमचा आनंद मी समजू शकतो, परंतु हे बघा त्यापेक्षा मिसेस चांदेकर आहे, तर त्या इतक्या क्रिटिकल कंडिशनमध्ये असताना सुद्धा आपल्या ट्रीटमेंटला त्यांनी रिस्पॉन्स दिला, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आता कला सुद्धा खोशून हसते. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की थांबा मी लगेच घरच्यांना सांगून येतो, म्हणून अद्वैत बाजूला बाहेर जायला निघतो, तर कला ही आता चांदेकरला आवाज देते. तर डॉक्टर म्हणतात की मिस्टर चांदेकर तुम्हाला बोलावतात. तेव्हा आता कलाच्या नाकाला जो काही ऑक्सिजन आहे, तर आता डॉक्टर बाजूला करतात आणि तुम्हाला नक्की बोलता येईल असं म्हणतात. तेव्हा आता डॉक्टर अद्वैतला म्हणतात की तुमच्या फॅमिलीला बाहेर मी कळवतो, तोपर्यंत तुम्ही यांच्याजवळ थांबा, तुम्ही आता एकमेकांशी बोला तोपर्यंत. तेव्हा आता डॉक्टर बाहेर निघून गेल्यानंतर आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. कला म्हणते की अरे मी शुद्धीवर आले म्हणून तुला किती आनंद झाला रे चांदेकर, म्हणजे जेव्हा मी बेशुद्ध होते तेव्हा तू एकटा माझ्याजवळ बसून होताच ना माझ्या उशाशी. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघत म्हणतो की हो, पण त्यामागे एक कारण आहे. तेव्हा मात्र आता कला विचारते की अरे माझ्या बाजूला बसायला तुला कारण लागते का. अद्वैत म्हणतो की तू अशी बेशुद्ध राहणार नव्हती, कारण बडबड करण्याशिवाय तू किती वेळ राहू शकते, तुला तर बडबड करायला लागते. आणि दुसरं म्हणजे मी जर येथे बसलो नसतो, शुद्धीवर आल्यानंतर तुम्हाला लगेच जाब विचारला असता. चांदेकर जराही तुझ्यात माणुसकी नाही. तेव्हा आता कला ही अद्वैतकडे पाहते आणि म्हणते की नक्की चांदेकर, नक्की इतकंच कारण होतं. तेव्हा आता अद्वैत मुद्दा म्हणतो की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं, अजून काय कारण असेल बरं. तेव्हा आता कला म्हणते की अरे चुकून तुला माझी काळजी वगैरे वाटत नव्हती ना. आणि हे बघ चांदेकर, अरे प्रश्न नकोय, मला आता कोणतेही प्रश्न नको आणि तुला माझी काळजी आहे. आणि तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला तुझी काळजी नसणार का, तू तर माझी बायको आहे, त्यामुळे तुझी काळजी मला तर असणारच. आणि हे बघ
तू ही अशी अवस्था तुझी झाली होती, त्यामुळे मला काळजी अगदी वाटणारच. तू बेशुद्ध झाली होती म्हणून माझा जीव अगदी कासावीस झालेला होता. तेव्हा आता कलाही हसते. तर आता अद्वैत तिला विचारतो की तू का हसतेस? आणि हे पग खरे, तुला ना हलगर्जीपणा करण्याची सवय लागलेली आहे आणि ते तुला खूप आवडते. तर आता अद्वैत असं म्हटल्यानंतर कला म्हणते की अजिबात नाही, मी माझी काळजी घेते, मला कधीच काही होत नाही. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो हो, तू बेशुद्ध होती तेव्हा आरसा आणायला पाहिजे होता, तुझा चेहरा कसा झालेला होता. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे मी बेशुद्ध असताना आरशामध्ये कशी बघणार होते बरं, तू अति आगाऊपणा करू नकोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी बुक्कीत टाकेल, तू आगाऊपणा करू नकोस. आणि हे पग सगळेजण बाहेर वाट बघतात, मी सगळ्यांना बोलावून घेऊन येतो. तर कलाही खोशून हसते. तेव्हा आता कला म्हणते की मी जाणारच आहे आता लगेच उठून. तर अद्वैत तिला अगदी तिची गंमत करतो. त्यानंतर आता इकडे संगीता काजलला हाताला धरते आणि तिला ओढतच आतमध्ये घेऊन येते. तर आता काजल म्हणत असते की आई अगं माझा हात सोड, हाताला खूप त्रास होतोय. दिनकर सुद्धा आता संगीताला समजावतो, परंतु संगीता ऐकायला तयार नसते. संगीता आता काजलवर रागवते आणि म्हणते की आपण तिथे कशासाठी गेलो होतो. आता रागाने संगीता तेथून काजलमुळेच निघून आलेली असते. आता काजलला काही कळत नसते. संगीता तिच्यावर आरोप करते की अगं तुझ्या ह्या वागण्याचा काय अर्थ आहे. तेथे कलाच्या तब्येतीमुळे आम्हाला कुणालाही काही सुधरत नव्हते आणि तेथे मात्र तुझं काय चाललं होतं, तू तर त्या सोहमरावांकडे बघत बसली होती. अगं तुला लाज कशी वाटत नाही, कारण स्वतःच्या बहिणीपेक्षा ह्या गोष्टीला तू जास्त महत्त्व देते का. त्यामुळे मी तुझ्या समोर हात जोडते. त्या दिवशी जी काही शोभा झाली ना ती बाद झाली, आता पुरे कर सगळं आणि तुझी ही नाटकं बंद कर. परंतु माझीच चूक झाली, मीच खूप मोठी चूक केली, कारण मी तेथे तुला न्यायला नको होते. तेव्हा आता दिनकर लगेच म्हणतो की संगे तू शांत हो. संगीता आता खूपच रागवलेली असते. आता ती दिनकरला म्हणते की कशी शांत राहू मी. दिनकर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि काजल रडतच आता आपल्या रूममध्ये निघून जाते, कारण बिचारीची काही चूक नसताना आज तिला हे सर्व सहन करावे लागते. संगीताला मात्र आता खूप टेन्शन येते. ती दिनकरला म्हणते की हे बघा तेथे माझ्या कलाची काय अवस्था झाली, तिची अवस्था मला बघवत नाही आणि ही पोर काय करते तर येथे पायरी सोडून वागायला निघाली. तेव्हा आता रडतच संगीता देवी अंबाबाईला हात जोडते आणि म्हणते की आई अंबाबाई काय आहे ग तुझ्या मनामध्ये. तेव्हा आता दिनकर सुद्धा संगीताची ती अवस्था बघून रडत असतो. तो म्हणतो की संगे हे पग शांत हो, स्वतःला सांभाळ. त्यानंतर आता इकडे कलाला शुद्ध आली म्हणून सगळेजण खूप आनंदात असतात. आता रजनी आणि सरोज इतक्या खुश असतात, त्यांचे चेहरे बघूनच दिसतात. तेव्हा आता सरोज विचारते की काय ग कला, बरं वाटते ना. रजनी म्हणते की हो ना, खरंच तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं, तू शुद्धीवर आली. सगळेजण खूप खुश असतात, आबा सुद्धा. परंतु नैना आणि रोहिणी यांचे चेहरे मात्र अगदी जळफाटच झालेले असतात. आबा आता अंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात की देवी अंबाबाईच पावली असं म्हणायचं. तेव्हा आता डॉक्टर आत येतात. आता कलाचा चेहरा सुद्धा खूप अगदी छान सुंदर अगदी व्यवस्थित दिसत असतो. अद्वैत तर खूप खुश असतो. डॉक्टर आतमध्ये आल्यानंतर कलाची फाईल वगैरे आहे ती सर्व चेक करतात आणि डॉक्टरांना नेमकं कारण काय आहे हे समजते. तोपर्यंत सगळेजण कलाकडे अगदी खुश होऊन बघत असतात आणि कला सुद्धा सगळ्यांकडे बघून हसत असते. आज सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मात्र डॉक्टर आता ही फाईल चेक केल्यानंतर विचारतात आणि आता अद्वैतला म्हणतात की मिस्टर चांदेकर यांचे रिपोर्ट मी वाचलेले आहेत, परंतु यांना कसली तरी आता एक ॲलर्जी झालेली आहे की सिव्हिलर ॲलर्जी झाली होती की त्यामुळे त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो, अशी ॲलर्जी इतकी मोठी झाली होती. तेव्हा आता असे म्हणल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. परंतु नैनाला आता हे सर्व माहिती असते. तेव्हा आता डॉक्टर विचारतात की मिसेस चांदेकर तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कसली ॲलर्जी आहे ते. तेव्हा आता कला लगेच आता तिला लहानपणापासून कोणती ॲलर्जी आहे ते आठवते. ती आठवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु डॉक्टरांना म्हणते की मला नाही आठवत. तेव्हा आता डॉक्टर विचारतात की अहो आठवा, कारण तुम्हाला नक्की आठवेल, या अगोदर कधी असे झाले होते का. तेव्हा आता कला खूप आठवते, विचार करते आणि तेवढ्यात तिला ब्राझील नट याबद्दलची ॲलर्जी झालेली असते हे सांगते. तर अद्वैत म्हणतो की काय ब्राझील नट. आणि आता कला सांगायला सुरुवात करते की मी लहान असताना माझ्या काकांनी दिवाळीच्या दरम्यान मुंबईवरून ब्राझील नट आणले होते. खूप मस्त होते ते आणि मी पहिल्यांदाच खाल्ले होते आणि ते पण खूप खाल्ले होते आणि तेव्हा सुद्धा मला असेच झाले होते, मला श्वासच घेता येत नव्हते. जशी माझी ती अवस्था झाली होती अगदी अशीच अवस्था तेव्हा सुद्धा झाली होती. आणि त्यानंतर
तर माझी शुद्ध हरपली आणि तेव्हा सुद्धा मला असंच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते आणि त्यावेळेस सुद्धा हे ब्राझील नटमुळे झालं होतं आणि त्यानंतर मला कधीही खाण्याची वेळ आलीच नव्हती आणि ते खूप महाग असतात म्हणून आई मला बदाम आणि काजू सुद्धा कधी खाऊन देत नव्हती। तेव्हा आता नैना लगेच हळूच रोहिणीला म्हणते की बघितलंस का कसं डोकं लावून मी काम केलं, म्हणून त्या दोघी आता खूप हसत असतात। त्यानंतर आता अद्वैत विचारतो ऍक्च्युली कसे की ॲलर्जी शोधणे हे खूप कठीण काम आहे आणि त्यासाठी खूप काही अगदी विचार करावा लागतो आणि खूप लक्ष ठेवावे लागते आणि आता मात्र तुझ्या पटकन हे लक्षात आले, परंतु आता मात्र तुला हे सर्व आठवावे लागेल की तू सकाळपासून काय खाल्ले होते आणि काल रात्रीचे सुद्धा तू काय खाल्ले होते हे सर्व तुला आठवावे लागेल। तेव्हा आता कला म्हणते की पण मी असं काही वेगळं खाल्लंच नव्हतं, मी घरचंच खाल्लं होतं। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मग घरच्या खाण्यातच काहीतरी असेल आणि त्यातच चुकून काहीतरी गेले असेल तर। तेव्हा आता लगेच ही सरोज म्हणते की काल रात्रीचं जेवण तर मीच दिलं होतं, भोपळ्याची भाजी आणि वरण भात, तिने तर असे साधेच खाल्ले होते। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की नाही, नक्कीच ब्राझील नट आहे ते तुमच्या पोटात गेले आणि त्यामुळेच तुमची कंडिशन अशी झाली होती। तेव्हा आता कलाला आठवते की तिने सकाळी मसाल्याचं दूध प्याली होती, म्हणून आता ती लगेच म्हणते की आठवले मला डॉक्टर, आज सकाळी मी मसाला दूध प्याले होते असं ती सांगते। तेव्हा आता सरोज म्हणते की हो, त्यात पावडर करून अगदी जे काही मिक्स केलेलं आहे ना तर ते होऊ शकते। तेव्हा आता म्हणजे रजनीला लगेच आठवते, रजनी लगेच आता मोठ्या आवाजात म्हणते की कलासाठी जे काही मसाला दूध आहे तर ते सकाळी नैनानेच बनवले होते। आता नैनाचं नाव सगळ्यांच्या समोर आल्यानंतर आता मात्र सगळ्यांना नैनाचा संशय येतो, सगळेजण नैनाकडे पाहायला सुरुवात करतात। आता नैनाला तर धक्काच बसतो। तेव्हा आता सरोज डायरेक्ट नैनाला विचारते की नैना, तू ब्राझील नट घातलंस का कलाच्या दुधामध्ये? तेव्हा आता नैना घाबरूनच म्हणते की नाही, मी काही केलेलं नाही आणि आता तोंडातून शब्द सुद्धा अगदी असा तुटत तुटत फुटत असतो। तेव्हा आता नैना म्हणते की मी फक्त काय केलं की मसाला दुधाची पावडरच वापरली होती या दुधासाठी, बाकी मात्र काहीच नाही। तेव्हा मात्र आता रोहिणी मुद्दाम नैनावर तेथे सगळ्यांच्या समोर चिडते की मूर्ख आहेस का तुला, त्यावर जे काही आहे ते वाचता नाही आले का तुला जे काही आहे ते? तेव्हा आता नैना म्हणते की आता हे बघा मॉमिनला, आजकाल जे काही त्यावरील अक्षर सुद्धा इतकं बारीक होतं त्यामुळे मला ते काहीच अगदी वाचता सुद्धा व्यवस्थित आले नाही आणि मी कशाला काय आता वाचू, मी फक्त ते दुधामध्ये आता मसाला मिक्स केला, बाकी काही नाही। अद्वैत तर रागाने नैनाकडे बघतो आणि रागानेच म्हणतो की इतका निष्काळजीपणा नैना तू कसा करू शकते, किती बेजबाबदारपणा आहेस ग तुझ्या अंगामध्ये। अगं ती तर तुझी बहीण आहे, मग तू सगळ्यात जास्त काळजी तिची घ्यायला हवी, बघतेस ना आज हे सर्व काय झाले ते। तेव्हा आता सगळेजण म्हणजे डॉक्टर वगैरे तेथेच असतात, तर आबा आता अद्वैतला शांत राहायला सांगतात आणि म्हणतात की अद्वैता, अरे ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी गेल्यानंतर सुद्धा बोलू शकतो। आता अंबाबाईच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या उपचाराने आपली सुनबाई तर शुद्धीवर आली ना, अरे ही आपल्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे रे। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की आपण आबा, तर आबा म्हणतात की अरे अद्वैत। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर चांदेकर, आपल्याला आता निदान झालेलं आहे आणि आता पेशंट हे अगदी म्हणजे व्यवस्थित बरं झालेले आहे, आता पेशंटच्या जीवावरील धोका सुद्धा टळलेला आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आजच डिस्चार्ज घेऊ शकता आणि यांची जी काही पुढची ट्रीटमेंट आहे तर ती आम्ही मेडिसिनवर सुद्धा चालू शकतो, त्यामुळे त्यांना घरी नेण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही। हे ऐकून आता अद्वैत, कला आणि बाकी सर्वांना खूप असा आनंद होतो, कारण आम्हाला माहिती आहे की पेशंट हे हॉस्पिटलच्या वातावरणापेक्षा घरच्या वातावरणात अगदी म्हणजे पटकन बरा होऊ शकतो लवकर, कारण आता पेशंटसाठी आपल्या घरची माणसंही खूप महत्त्वाची असते आणि घरच्या माणसात राहणं ही पेशंटसाठी खूप आनंददायी गोष्ट असते, त्यामुळे तो लवकरात लवकर बरा होऊ शकतो। तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की हो खरं आहे आणि तो डॉक्टरांना विचारतो की हे बघा सर, मला आता खरेच्या औषधाबद्दल कोणतं पथ्यपाणी धरायचं आहे, काय कोणत्या जे काही आता हे नियम असतील ते सगळं काही तुम्ही मला प्लीज सांगा। तेव्हा आता अद्वैत रजनी आणि सरोजला म्हणतो की आई आणि काकी हे बघा, तुम्ही येथेच थांबा, मी तोपर्यंत डॉक्टरांकडून सगळं काही समजावून घेतो, आपल्याला लवकरात लवकर खरेला घरी घेऊन जायचं आहे, म्हणून तो डॉक्टरांना घेऊन डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये जातो। तेव्हा आता कला खुशून रजनी आणि सरोजकडे बघून हसते, परंतु रोहिणी रागाने नैनाकडे बघते आणि नैनाचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होतो। तेव्हा मात्र आता कला ही सगळ्यांकडे खुशून बघून हसते आणि मनात आता स्वतः खुशून हसते आणि म्हणते की चांदोबा खरंच किती खुश झालेला आहे, तर कारण अद्वैतच्या चेहऱ्यावरून आता कलाला सर्व काही समजते आणि कला खुश होते। तेव्हा
मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैत कलाची खूप काळजी घेत असतो. कलाला म्हणतो की चल आता झोपायचं आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, तू मला असं म्हणजे करतोस ना, मग मी बघ परत आजारी पडते आणि अशी आजारी पडते की मी कायमची बरीच होत नाही. तेव्हा आता अद्वैत लगेच तिच्या तोंडाला हात लावतो, तिचं तोंड दाबतो. तू आजारी होती तेव्हा मला वेड लागलं होतं आणि पुन्हा कधीही अशी सोडून जाण्याची भाषा तू करायची नाही. तेव्हा मात्र आता कला ही खुशून अद्वैतकडे बघत असते. त्यानंतर आता कला ही बरी होऊन खाली येते आणि आता सगळ्यांना विचारते की अनामिका कुठे आहे. मी आल्यापासून बघते अनामिका मला कुठेही नाही दिसली. तेव्हा मात्र आता सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. आता कोणीही कलाला काही सांगायला तयार होत नाही, परंतु नैना हळूच आता रोहिणीला म्हणते की आता ही घरातील मोठी सून आहे, त्यामुळे तुला सगळं काही घरातील माहितीच असायला हवे. म्हणून नैना लगेच पुढे येते आणि नैना सगळ्यांच्या समोर आता कलाला म्हणते की तू जेव्हा आजारी होती, तू नसताना येथे काय काय घडलेले आहे आता सर्व काही ती जेव्हा ही कलाला सांगायला सुरुवात करते. तेव्हा सरोज, अद्वैत हे सगळेजण नैनाकडे रागाने बघत असतात. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.